तुमचं नेम टू फेम या चॅनलमध्ये सर मनापासून स्वागत. आपण वेळेतला वेळ काढला आणि आपण इथे आलात त्याबद्दल मी तुमचा प्रथमशः पहिले आभार मानतो सर. सर आज आपण बघणार आहोत की रील ते रिअल वर्ल्ड याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत पूर्ण, की आभासी जग कसं असतं त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं सर जाणून घ्यायचे. प्रेक्षक पण उत्सुक आहेत त्याबद्दल, की सरांबद्दल आज भरपूर माहिती मिळणार आहे त्या विषयाबद्दल. तर सर रील ते रिअल वर्ल्ड याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? रीलमध्ये रिअल जगातलं अस्तित्व किंवा रिअल गोष्टी ह्या 15 सेकंदात मांडणं शक्य आहे का, आणि ज्या मांडू त्या गोष्टी खरंच रिअल आहेत का? अगदी बरोबर. तर हा अभ्यासाचा विषय. पण रील ते रिअल याच्यामध्ये मी म्हणतो प्रवास उलटी करणं चालू करू, रिअल ते रील. आणि खरंच हा योग्य विषय आहे. आणि या योग्य विषयामध्ये चर्चा करत असताना आपल्याला रिअलला जर न्याय द्यायचा असेल आणि ती गोष्ट थोडक्यात मांडायची असेल तर त्याची रीलच केली पाहिजे असं मला वाटतं. सर ह्या विषयामध्ये आपण खोलवर चर्चा करणारच आहोत. त्या अगोदर आम्हाला तुमचा सर जीवन प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुमचा परिचय आम्हाला हवा आहे. माझा जीवन परिचय म्हणजे काय, जीवन परिचय सगळ्यांचाच साधा. आता एक मराठवाड्यातून हिंगोलीसारख्या गावातनं मी शिक्षणासाठी पुण्यात आलो. 10वीचं शिक्षण गावी झालं, 12वीचं शिक्षणही झालं, सायन्सचा विद्यार्थी. त्याच्यानंतर चांगलं अभियांत्रिकीलाही प्रवेश मिळाला, परंतु माझं काही मन त्याच्यात रमलं नाही. थोडं कलाक्षेत्राची आवड असल्यामुळं आणि BSc केलं. त्याच्यानंतर खूप चांगले मार्क मिळाले. फर्ग्युसनसारख्या नावाजलेल्या महाविद्यालयात शिकायला मिळालं. तिथूनही खूप चांगलं झालं आणि ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मीन व्हाईल मला कलाक्षेत्राची आवड. डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचं वऱ्हाड निघाला लंडनला ह्या नाटकाचे छोट्या छोट्या नाट्यछटा करत असताना एक साधारणतः 1,500 प्रयोग मी त्यांचे छंद म्हणून केले. त्यानंतर माझा सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्ट होता तो म्हणजे भारुडात. भारूड गाणं आणि भारूड सादर करणं. कारण मराठवाड्यातली ही भूमी किंवा संत साहित्याची प्रचंड आवड असल्यामुळं भारूड, गीत आणि सादरीकरण यात माझा खूप जास्त इंटरेस्ट होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अभ्यास, त्यांच्याबद्दलची व्याख्यानं देणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं हे आवडायचं खूप. आणि हे करत 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 एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बराच मी थोडासा गुंतत गेलो. आणि विषय माझा तसा तर रसायनशास्त्र आहे. आणि रसायनशास्त्र आणि हे सांस्कृतिक करता करता मी जे शिकवतो ते सुद्धा आणि मी जी कला सादर करतो, जे बोलतो ते सुद्धा आवडायला लागलं. आणि नंतर 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 माझं बोलणं किंवा माझ्या बोलण्याबद्दलची आत्मीयता पाहून ह्या क्षेत्रामध्ये मी आलो. आता हा जीवन प्रवास म्हणा का, एक साधारणतः रंगवलेला, एक साधारणतः माझं असं काय काय केलं हे सांगितलं असं समजा. रील्स बनवावी असं तुम्हाला का वाटलं, तुम्ही या क्षेत्राकडे का वळला सर? हा प्रश्न फारच जबरदस्त आहे. मला रील हा विषयच माहीत नव्हता. काय झालं, जेव्हा मी थोडं टेक्नो सान्विक तेवढा नाही आहे. आणि जेव्हा जवळचे तरुण मित्र म्हणायचे ना, ही रील खूप चांगली, ही रील खूप चांगली. आता बेसिकली अज्ञान म्हणा किंवा कमी पुढे जायचं आवड म्हणा, आपल्याला असं वाटतं की छोट्या छोट्या मूव्ही असतात, डॉक्युमेंटरी असतात, हे असं काहीतरी असेल असं वाटायचं. खरं सांगतो म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, परंतु कुणाला तरी मी म्हणायला लागलो. मग माझ्या जवळच्या माझ्या विद्यार्थ्यांना म्हटलं, अरे ते पॉडकास्ट काय असतं, अरे ते रील काय असतं. ते म्हटलं, सर तुम्ही ही जी गप्पा करताना ज्या आम्हाला आवडतात, किंवा माझे मित्र म्हणायचे, आणि माझे मित्र काय करायचे, मला बसून ठेवायचे. काय माहिती माझं बोलणं कशामुळे आवडतं लोकांना ते. आणि बसून ठेवल्याच्या नंतर ते म्हणायचे, सुशांत तासन तास काही गप्पा सांगत जा. आता मी बोलतो, आमची मराठवाड्याची भाषा काय आहे, तिच्यातले शब्द फार डेंजर आहेत. लई हा शब्द आमच्या तोंडात खूप जास्त असतो. मग ही मराठवाड्यातली लोक ते म्हणायचे, अरे सुशील बोलत राहा. हॉस्टेलला होतो मी तेव्हा अशी मित्र गप्पा करायचे आणि बाजूला बसायचे. मग मी एका माझ्या हे आत्ताच्या 1-2 वर्षापूर्वी माझ्या एका 2-3 तरुण मित्रांना विचारलं, ही रील म्हणजे काय असते? सर म्हणजे तुमची नुसती बडबड आहे का? ही शूट करतो आम्ही आणि ही टाकतो. म्हणजे काही टाकता का? आपण काय बोलतो काय आहे का नाही? आता बरं संसदीय बोलतोय मी, आता बोलतो. पण तो म्हटला, नाही सर हीच बडबड. आणि मग म्हटलं रील म्हणजे काय? तर म्हटलं, सर तुमची जे काय तुम्हाला सांगायचं ते तुम्ही थोडक्यात सांगा आणि एक 15 ते 30 मिनिटात.
मग त्या मुलांचे फार असे तरुण पोरांचे शब्द फार भारी असतात. आता तो शब्द फार हे झाला, हुक बसलं पाहिजे आणि क्लिक बसलं. अरे म्हणले हे काय आता काय कशाचे शब्द आहेत, कॅची लाईन काय झालं पाहिजे. म्हणलं काय बरं. मग त्याला म्हटलं बघू आपण करून. हे करत असताना काय झालं, मी जेव्हा कुठे व्याख्यानाला जातो ना, तेव्हा व्याख्यानाला गेल्याच्या नंतर माझी एखादी पर्टिक्युलर ओळ असते की जे कुठं कलात्मक किंवा त्याला मी बरोबर त्याला कन्व्हर्ट करायचो. वक्तृत्वाची आवड असल्यामुळं आणि मला बोलण्याची आवड असल्यामुळे, संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळं कुठली संत साहित्यातली ओवी, ज्ञानेश्वरीतली ओवी घेतल्याच्या नंतर खूप टाळ्या पडायच्या. मग मला एक माझा मित्र म्हटला, सुशील हे जे तू आत्ता जे वाक्य टाकलं काय, हेच वाक्य जर का तू हे केलं, बोलला आणि ते पोस्ट केलं तर त्याला रील म्हणतात. मग मला कळायला लागलं की अरे रील हा विषय खरंच ग्रेट आहे. आणि मला एक गोष्टीचं प्रचंड औत्सुक्य वाटलं. आपण जेव्हा स्क्रोल करतो तेव्हा स्क्रोल करता 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 एखादं वाक्य हे परिणामकारक ठरून आपल्या जीवनामध्ये बदल करू शकतं, खूप बदल करतं. जी लोक दुःखात आहेत त्यांना एखादं वाक्य हळूवार त्यांच्या वेदनेवर फुंकर घाल्यासारखं ठरतं. मला काय झालं, मला रील का कराव्याशा वाटलं तुम्हाला खरं सांगतो. 2009 साली माझे वडील गेले आणि बाप जाणं काही माणूस विसरत नाही, कधीच विसर माझ्या जीवनात मी तर कधीच विसरू शकत नाही. तर पप्पाबद्दलची किंवा बाबाबद्दलची एका बाईची ओळ होती आणि ते वाक्य होतं माझं स्क्रोल करता करता आलं आणि त्या वाक्याने मला असं पकडून धरलं की 2 मिनिटामध्ये त्या 15 सेकंदाच्या 20 सेकंदाच्या एका त्यावर रीलमध्ये मला माझ्या वडिलांनी सगळं केलेला त्याग आणि जीवन प्रवास दिसला. एवढी परिणामकारकता त्या रीलमध्ये वाटल्याच्या नंतर मला वाटलं की अरे बापरे, आपण थोडंसं जर का या विषयावर जर बोलायला चालू केलं तर नक्कीच हे परिणामकारक ठरेल. त्यामुळे करत गेलो आणि तुमच्या समोर रील लोकांना आवडतात आणि छान वाटतं. एक खरं असलेलं रीलमध्ये बोलायला नक्कीच रिअल वाटतं. नक्कीच. हे बरोबर बोललात तुम्ही. आता यामध्ये तुम्ही रील्स करता, मी पण तुम्हाला फॉलो करतो पूर्णपणे. धन्यवाद. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तुमचा आवाज आहे तो फार म्हणजे हृदयाला असा भिडून जातो, एकदम मार्मिक आवाज आहे. हे आवाज पूर्वीपासूनच तसा आहे का तुम्ही याच्यावरती काही विशेष काम केलं आहे आवाजावरती? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा तर मी प्रचंड इमोशनल माणूस आहे. माणसं जोडणं हा माझा छंद आहे, कोणाला मान्य असो नसो. चांगली माणसं जोडणं आणि चांगल्या माणसाशी, कारण लहानपणीपासून संत साहित्यात आणि संतांच्या वातावरणात, भक्तीच्या वातावरणात वाढलेला माणूस आहे मी. असं म्हटलं जातं की जिथं माणूस पेरला तर माणूस उगवला पाहिजे, एवढं तुम्ही प्रेम निर्माण करा. आणि मी द्वेषाचं कधी वागलोच नाही. माझ्या बोलण्यामध्ये प्रत्येकाला माझं बोलण्यामधून आनंद मिळावा हा मी लहानपणीपासूनचा प्रयत्न आहे. काय माहिती माझा पिंड तसा. दुर्दैवानं या स्वभावाचा मला त्रासही झाला. नाही मला म्हणता येत नाही. समजा माझे 2 मित्र आले, बरोबर, याला गाडी पाहिजे याला गाडी पाहिजे, तर मी दोघांपैकी एकालाच देऊ शकेल ना. हो बरोबर. मी त्याला म्हणलं तुला गाडी देतो आणि त्याला म्हणतो तुला द्यायचा प्रयत्न करतो. आता मला माहिती आहे दोघांपैकी एक नाराज होणार. हा स्वभाव मला नडलाय, पण माझ्यातली आत्मीयता ही माझ्या आवाजात उतरली. मला तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटतं, तुमचं खूप चांगलं व्हावं असं वाटतं, तो याबद्दल चांगला विचार करावा असं वाटतो, एक काहीतरी चांगलं जगात घडावं असं वाटतं. हे माझ्या आवाजातून प्रगट व्हायला लागलं. आणि माझा आवाज एक, मला नाही का तुम्हाला एक सांगतो की कुठं आपण जेव्हा साधना करतो आणि साधना करत असताना त्या आवाजाला एक वेगळ्या पद्धतीचं सामर्थ्य मिळतं आणि कदाचित ती गोडी माझ्या आवाजाला आली असेल. तुम्ही बघत असाल की जेव्हा कुणाचं ऐकावं असं वाटतं तेव्हाच, आता प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं 3-3 तास लोक सारखं ऐकतच असायचे, सर बोलत असायचे, अगदी बरोबर, ऐकायचे. त्यामुळं हा आवाजाला मी काय केलं नाही, ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सगळे तुमच्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा आहेत की यांनी बोलावं म्हणून. कारण जगामध्ये 2 पद्धतीच्या गोष्टी असतात. काही लोकांना वाटते लोकांनी बोलूच नाही, काही लोकांना वाटतं बोलतच राहावं. मला वाटतं नशिबानं मी बोलतच राहावं याच्यात लोकांच्या हो, आम्हाला तेच वाटतं, तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं त्या गोष्टीमध्ये. तर तुमची रील्स बघून आहे का नाही की कोणाला काही प्रॉब्लेम्स असतात, विद्यार्थी तुमच्याकडे येतात किंवा काही व्यक्ती येतात, स्वतःहून त्यांचे प्रॉब्लेम शेअर्स करतात, याच्यावरती कसं काय? मला नाही का पहिल्यांदा असं वाटायचं की आपण हे नुसतं एक प्लॅटफॉर्म आहे, हे आपल्याला जे व्यक्त व्हायचं ते बोलायचं
आणि एक दिवशी मी विचार करायला लागलो, ठीक आहे मी रील करायला लागलो, लोक मला प्रचंड फॉलो करायला लागले. त्याच्यामध्ये एक माझी रील आहे, त्या रीलला प्रचंड व्ह्यूज आहेत. हो, काही मिलियन पर्यंत गेले. आयुष्यामध्ये डिलीट हे बटन असायलाच हवं. काही जुन्या आठवणी, काही जुने नाती आणि काही गोष्टी ह्या डिलीट आयुष्यातून झाल्याच पाहिजे. तर त्या रीलला प्रचंड रिस्पॉन्स आहे. आणि हे करत असताना मला असं वाटलं की लोकांनी एक फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच रील बघतात, कुठेतरी रिलेट करतात, पुढे जातात. नंतर काय व्हायला लागलं, माझ्या इनबॉक्समध्ये मेसेज यायला लागले की सर आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, दादा मला तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे फक्त तरुण मुलंच नाही, वयस्कर लोक सुद्धा. एका माणसाने, बुलढाण्याचा माणूस होता, शिक्षक आहेत ते, त्यांनी मला माझं पोस्टकार्डवर चित्र काढलं आणि खाली लिहिलं की कमी शब्दामध्ये तंतोतंत भावना तुम्ही मांडता आणि मला तुमच्याशी बोलायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक विद्यार्थी थोडासा, मला वाटते 12वी किंवा MPSCचं प्रिपरेशन करत असेल, काहीतरी असेल, तर तो सारखा त्याला अपयश येत होतं. मग त्याला मी, माझं एक अपयशाची रील आहे, तर तो म्हटला दादा मी ही रील तुमची 100 वेळा बघितली, मला फार बरं वाटलं. काही लोकांच्या स्वतः वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, ती लोक मला बोलायला लागली. आणि ही लोक बोलायला लागल्याच्या नंतर मला वाटायला लागलं की ही लोक मला रिलेट होत आहेत, मला बोलत आहेत. आणि एक माझा अजून स्वभाव आहे, जो की मला माहीत नाही चांगला आहे का वाईट आहे, पण जी लोक मला फॉलो करतात ना, मी त्यांना लगेच मेसेज करतो, थँक्यू फॉर फॉलोईंग, कीप सपोर्टिंग. म्हणजे एवढे 60,000 जरी माझे 55-60,000 फॉलोअर, तेवढ्या ना जेवढे मला रिक्वेस्ट आल्या त्या लोकांना मी स्वतःहून मेसेज करतो, थँक्यू फॉर फॉलोईंग, कीप सपोर्टिंग. कारण की सध्याच्या काळामध्ये एक गोष्ट तुम्ही बघत असाल की कलाकार होणं, रील स्टार होणं आणि या गोष्टीचा थोडासा अहंकार चढतो की आहे की आताच काही प्रकरण मी बघितले तरी. तसं तेवढं आपल्याला काही नाहीये, मी साधा माणूस आहे. पण 55-60,000 फॉलोअर, मग माझं काहीतरी वेगळं. अहो नाही, ही किंमत तुमच्या आकड्यांना आहे, तुमच्या फॉलोअर्सला किंमत आहे, तुमच्या फेमला अजिबात किंमत नाही. तुम्ही काय बोलताय, कोण आहात, अजिबात नाही. तुमच्या मागे किती फॉलोअर्स आहेत. त्यामुळे रिस्पेक्ट कुणाला असला पाहिजे, तुमच्या फॉलोअर्सला, जी लोक तुम्हाला फॉलो करतात त्यांना. तुम्ही काही सेलिब्रिटी झाला म्हणजे काय फार काही तुम्ही काय ढगाविगत नाही आहेत. आणि हे कलाकारांनी किंवा आपल्यासारख्या लोकांनी की आम्ही जमिनीवरच राहिलं पाहिजे, की बेसिकली लोक आपल्याला फॉलो करतात म्हणजे ती लोकांना कन्सिडर करायचं असं अजिबात नाही. आणि हे करत असताना की राईचा पर्वत आणि पर्वताची राई, आमच्या याच्यात म्हण आहे. त्यामुळं हे लोकांना रिलेट होत गेलं, लोक ऐकत गेली आणि त्या लोकांना प्रचंड, सध्याच्या काळात मला खूप आनंद होतो की बरेच लोक मला पर्सनल विचारतात आम्ही काय करावं, याच्यामधनं काय मार्ग आहे का. मग मी त्यांना त्या पद्धतीने सांगतो काहीतरी गोष्टी अशा. तुम्ही त्यांना काउन्सिलिंग वगैरे करता नंतर? हो, काउन्सिलिंग म्हणजे काहीतरी त्यांना द्यावं लागेल ना. हो, नाही तर उद्या ती लोक काय म्हणतील की सर तुम्ही नुसतंच बोलता. की एक लक्षात घ्या, रिअल असलं आणि ते रीलमध्ये मांडलं तर तुम्ही सोल्युशन देऊ शकता. खरं आहे. समजा मी जर ते भोगलंय, समजा मला कोणी त्रास दिलाय आणि तो त्रास दूर करण्यासाठी जर का मी अडॉप्ट करत असेल की नाही बाबा सोडून द्या, ईश्वर त्याला देईल, हे जर मी माझं ठेवलं तरच मी बोलू शकतो. बरोबर. समजा मी ती गोष्ट अनुकरण केलीच नाही आणि मी उगाच रीलमध्ये बोलायचं म्हणून काहीतरी बोललो आणि उद्या जर मला कोणी सोल्युशन मागितलं की दादा अशा अवस्थेत मानसिक शांती कशी करायची, तर मी काय त्याला म्हणायचं का माझी रील 100 वेळा बघ? नो, आपल्याला त्याला सोल्युशन देता आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, रीलमध्ये देऊन त्या माणसाला रिअल सोल्युशन दिलं तरच ती रील पुढे जाईल. तुमचे अनुभव, असे काही अनुभव आहेत का की तुम्हाला आलेले आहेत की कोणीतरी आयुष्याच्या टप्प्यावरती होतं आणि तिथे हे घडलं की तुमची एखादी रील्स पाहून त्याचं आयुष्य वाचलं किंवा वेगळ्या वळणावर जाताना तो थांबलाय, असे काय अनुभव असतील तर आम्हाला 5 एक अनुभव माझ्या जीवनामध्ये प्रचंड परिणामकारक केले, ज्याच्यामुळे मी रील्स कधीच थांबवली नाही. म्हणजे 1.5-2 वर्ष झाले मी रील, 1 वर्ष झालं असेल रील टाकतो मी, पण मी थांबवलं नाही. एका व्यक्तीने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मला व्यापारामध्ये प्रचंड तोटा आला आणि मी संपलो. बर. आणि मला असं वाटलं नाही की माझ्या पाठीमागं कोणी उभं राहील. त्यावेळेस
मला असं वाटत होतं की ठीक आहे, आता थांबून जावं लाईफमध्ये, थांबून जावं म्हणजे समजून घ्या काय करणार तो. पण त्यावेळेस कुठेतरी स्क्रोल करताना सर तुमची रील दिसली आणि त्या रीलमध्ये तुम्ही सांगताय की स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हे करत असताना मला ती रील बघत असताना त्यांना, तो आध्यात्मिक व्यक्ती होता, त्यांना कुठून तरी ती रील बघणं आणि समोर स्वामींचा फोटो दिसणं, हे त्यांनी लिहिलंय बरं. हो. ती रील बघणं आणि त्याला स्वामींचा फोटो दिसणं, तर तो मला म्हटला कदाचित स्वामींचं वाक्य तुमच्या तोंडून गेलं. म्हणजे मी काय एवढा मोठा नाही, बरोबर. पण हा अनुभव माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा होता. दुसरा एक अनुभव, एका मला वाटते 12वीत असलेल्या विद्यार्थ्याचे वडील वारले. म्हणजे परीक्षा मागे पुढेच होती कुठेतरी, आणि त्याने कुठेतरी माझी रील बघितली किंवा काहीतरी पॉडकास्ट बघितला, तर त्याने कुठून कुठून शोधून 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 वेबसाईट किंवा कुठून तरी शोधून माझा नंबर काढला आणि त्याला मला म्हटलं दादा मला तुला भेटायला यायचं. आणि भेटायला आल्याच्या नंतर तो भेटायला आला बरं मला, इथल्या जवळचाच होता, आणि त्याने मला नमस्कार केला, बोलला आणि मला म्हटलं की तुमचे वाक्य खूप दिलासा देतात. आणि त्याने विचारलेला प्रश्न फार मार्मिक होता. तुम्ही बोलत असताना हे तुमच्यासोबत घडलेलं बोलता का तुम्ही नुसतंच बोलायचं म्हणून? हो, बरोबर. तर मी त्याला म्हटलं तुला काय वाटतंय? तो म्हणला तुमच्या आवाजामधली आत्मीयता किंवा सांगण्याची पद्धत सांगून असं वाटतं की तुम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. प्रत्येक गोष्टच मी अनुभवलेली नाही, पण मी बघितलेली सुद्धा असेल. मग त्या मुलाचा खूप मला आनंद झाला. त्यानंतर अजून एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. एक काका आहेत एका देवस्थानचे, त्यांनी क्लिअर नाव नाही सांगायला सांगितलं, मी कधीच नाव घेत नाही त्यांचं. अच्छा. पण त्यांनी ज्या मंदिरात ते काम करतात त्या मंदिरातलं देवाचं महावस्त्र त्यांनी मला पोस्टाने पाठवलं. माझ्या रील्स बघून मला म्हणले खूप छान बोलतो तू. आणि हे असे खूप कमी अनुभव आहेत. आणि त्या रील्समुळं माणसांमध्ये जाता आलं, आपल्याला समाजाचा आवाज होता आलं, काही लोकांना बोलता आलं, त्याचा प्रचंड आनंद आहे. त्यामुळे हे असले अनुभव खूप छान आहेत. म्हणजे एकंदरीत तुमच्या रील्समुळं लोकांच्या जीवनामध्ये फरक पडला. 100%. पुढची महत्वाची गोष्ट की मला माझ्या रील्सनुसार माझ्या रील्स मला माझ्या उपजीविकेचं साधन नाहीये किंवा मला त्यातनं काय असं काही नाही. मला फक्त लोकांना आनंद मिळावा किंवा लोकांना सामर्थ्य मिळावं. सध्याच्या काळामध्ये तुम्ही एकंदर ऑब्झर्व तुम्ही करत असालच, निगेटिव्हिटी ही प्रचंड पसरलेली आहे. तुम्ही कोणाला लोकांना तुम्हाला विचारणार तुम्हाला की प्रचंड प्रत्येक ठिकाणी गेलं की पॉझिटिव्हिटीपेक्षा निगेटिव्हिटी जास्त आहे. अहो मला तुम्हाला सांगतोय की माझ्या रील्स टाकताना मी जर पॉझिटिव्हिटीवर रील टाकली, तुझ्यामध्ये खूप चांगलं आहे, तू हे कर, त्या रील्सचा रिस्पॉन्स आणि तुमच्यामध्ये एखादा निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला त्रास होणाऱ्यावर जो बोललं, तर लोकांचं प्रचंड निगेटिव्हिटी लोकांमध्ये सध्या. कशामुळे ही निगेटिव्हिटी? संवाद नसला. आणि ही निगेटिव्हिटी जर घालवायची असेल तर आपल्याला कोणीतरी बोलायला लागणार. अगदी बरोबर. मग हे बोलायला लागण्यासाठी ह्या रील्स, हा संवाद, हा लोकांमध्ये खूप परिणामकारक झाला आणि लोकांनी तो ॲक्सेप्ट केला. ह्या रील्सच्या जगामध्ये आता जसं तुम्ही बोलला होतात, मी मधात इंटरप्ट करणार होतो की रील स्टार आता झालेत. कोणाचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, कोणाचे 2 मिलियन्स आहेत. ठीक आहे, ते आपापल्या पद्धतीनं एक रील स्टार म्हणून जेव्हा ते उदयाला येतात त्यानंतर त्यांच्या अंगी एक वेगळाच बाणा बघायला मिळतो की नाही, आय एम अ सेलिब्रिटी, मी आता एक सेलिब्रिटी आहे. सो माझं एक अस्तित्व वेगळं आहे. मी नृत्य करत असेल किंवा मी दुसरं काही करत असेल तर त्याबद्दल नेमकं मग त्यांच्यात असलेली ही भावना का त्यांचा हा आलेला अहंकार समजू शकतो आपण त्याला. एक लक्षात घ्या, मी खूप दिवस झाले रील टाकत होतो. माझ्या रील्सला कधीतरी 1000 व्ह्यू, कधी 2000, कधी 3000 असे व्ह्यूज होते. एक वेळ अशी येते की एखादी रील लोकांच्या डोक्यामध्ये बसते आणि ती रील समाजामध्ये प्रचंड व्हायरल होते. आता काय होतं, माझ्या गावचे लोक मला फोन करून सांगतात, सुशील तुझी रील आमच्या गावातल्या लोकांनी शेअर केली. मग आम्ही सांगितलं हा आमचा सुशील आहे, असं आहे तसं आहे. मग मी हवेत जायचं का? तुकाराम महाराज काय म्हणतात, अहंकाराचा वारा नको लागू माझ्या राजसा. म्हणजे तुमच्यामध्ये अहंकार आला की सगळं संपतं. मला आता तर फार कौतुक वाटतं की मी रील स्टार आहे आणि मी एवढे माझे फॉलोअर्स आहेत. मला वाटतं की एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या रील्समुळं समाजाला जो फायदा होतोय किंवा लोकांच्या मनामध्ये जी पॉझिटिव्ह जागृती होती ती तुमची कमाई असली पाहिजे. उलट तुम्ही म्हटले पाहिजे की माझ्यामुळं
किती लोकांचं चांगलं झालं, किती लोकांमध्ये असे खूप लोक आहेत ज्यांना मी फॉलो करतो की जी लोक रील स्टार आहेत पण ते कधीच म्हणत नाहीत, त्यांचे प्रचंड मोठे मोठे फॉलोअर्स आहेत, ते आकडे इतके मोठे आहेत पण त्यांना अहंकार नाही. रील स्टार मध्ये अहंकार येणं अजिबात बरोबर नाही, कारण तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस चुकून जर हे अकाउंट कुठे जर बंद पडलं आणि हॅक झालं तसं होतच तर नाही. तुम्हाला कुणीही विचारत नसतं. बरोबर. त्यामुळं आपल्याला अहंकार किंवा आपले फॉलोअर जास्त असणं मला वाटत नाही की हे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की किंमत तुमच्या फॉलोअर्सला आहे. आज तुम्ही बघताना माझा आकडा बघता, हा 55K फॉलोअर आहेत, 55,000 आहेत, 60,000 आहेत, 1 मिलियन आहेत, 2 मिलियन, तुम्ही बघत नाही हा माणूस कोण आहे. नाही, मी फक्त फॉलोअर्स बघतो. मग तुम्ही मोठे कोणामुळे आहेत? फॉलोअर्समुळे. त्या फॉलोअर्सच्या पुढे तुमचा अहंकार दाखवायचा नाही. रील स्टार कितीही मोठा झाला तरी तो फॉलोअर्सपेक्षा कधी मोठा होऊ शकत नाही आणि तुमचे फॉलोअर्सच डिसाईड करणार तुम्ही सेलिब्रिटी आहात का नाही ते. अगदी बरोबर. त्यामुळं मला वाटत नाही रील स्टारला अहंकार वगैरे असावा आणि ते सेलिब्रिटी असल्यासारखं त्यांनी असावं, त्यांनी सेलिब्रिटी असलं व्हावं, त्यांनी खूप करिअर म्हणूनही खूप छान आहे पण नाही, त्यांनी मर्यादा काही पाळाव्यातच असं अगदी म्हणजे बरोबर. स्पष्ट. सर आता एक थोडासा खोचक प्रश्न आहे जो तुम्हाला मी विचारणार आहे. तुम्ही रील्स आध्यात्मिक त्याला जोड असते प्रत्येक रील्सला तुमच्या, जे तुमच्या बोलण्यातनं पण अध्यात्म दिसत असतं आणि तुम्ही ज्या भागातनं येता तिथे संत नामदेवांचा जन्म झालेला आहे. अर्थातच मराठवाडा ही संतांची भूमी आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही रील्स बनवता आणि पोस्ट करता त्याचप्रमाणे तुम्ही आयुष्य जगता का? तर प्रश्न खूप माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न. यातलं कुठलीच रील मी जगलो नाही किंवा अनुभवलो नाही यातली नाहीये. म्हणजे आज माझ्या 400-500 रील असते, हे सगळे मी जगलो आणि अशाच पद्धतीने वागलेले अनुभवच बोलतो. मला एक सांगा, तुम्ही नुसतं व्याख्यान देताय, मी शास्त्राचा सायन्सचा प्राध्यापक आहे, एखाद्या गोष्टीचं तुम्ही थेरॉटिकल मांडणी करताय आणि एखादी गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकल सह मांडणी करताय, कुठली गोष्ट समाज ऍक्सेप्ट करेल? जी गोष्ट प्रात्यक्षिकात. बरोबर आहे. माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जवळपास घडलेल्या, अनुभवलेल्या किंवा मी बघितलेल्या लोकांच्या. समजा काही एखादी गोष्ट मी बघितली, माझ्यावर झालेली जरी नसली तरी माझ्या जवळच्या माणसावर मी अनुभवलेली आहे. त्यामुळं वास्तविक पाहता ह्या माझ्या रील्स आहेत ना, ह्या सगळ्या रिअल आहेत. म्हणजे मी असं काहीतरी उगाच स्टेटमेंट द्यायचं आणि त्या अनुषंगानं स्टेटमेंट सोडून द्यायचं अजिबात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या अनुभवलेल्या, जगलेल्या आणि जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. जेवढं मी बघितलंय रील स्टारला, तर म्हणजे कुठलं तरी वाक्य कॉपी करणं, उघड तरी बोलणं. आज कित्येक तरी अध्यात्माच्या नावावरती ज्या रील्स बनवल्या जातात, कुठलं तरी तुकाराम गाथेमधलं एखादं वाक्य चांगली गोष्ट आहे, त्याचा म्हणजे एक चांगल्याच गोष्टीचा प्रचार होते, परंतु कुठंतरी ती व्यक्ती जेव्हा स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा एक कन्व्हर्पण जर यूज करत नसेल तर ते कुठेतरी ते वेगळं वाटतं की मग नेमकं फक्त तुम्ही त्या रील्ससाठीच फक्त बोलताय का? हा तर दुरुपयोग खूप चुकीचा आहे की एखाद्या देवाचं, संताचं नाव घ्यायचं हो आणि त्या संतांचे विचार म्हणून ती रील पोचवायची. हे बघा, प्रत्येक याचा कमर्शियल विषय असू शकतो की ईश्वर म्हटल्याच्या नंतर माणूस शक्यता त्या रीलला बघितल्या जातो, बघतच माणूस. बरोबर आहे. संत म्हटल्यानंतर बघतच. आता तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली किंवा कुठल्या संतांची जरी म्हटलं विचार तर आपण थांबतो. हो, लगेच उद्या थांबतो तुम्हाला आपण. म्हटलं की हे असे असे म्हणतात, आपण थांबतोच. हो, पण ती व्यक्ती जर त्या गोष्टी स्वतःच्या जीवनात आचरण करत नसेल तर त्या गोष्टीला माझ्या म्हणण्यानुसार की नाही बोले तैसा चाले किंवा या गोष्टीला प्रचंड. आणि पुढचं म्हणजे लक्षात घ्या, ही लोक मोठी जरी झाली, समजा कुठल्या संतांची किंवा शिकवण करून मोठी झाली, बोलायला लागली, जेव्हा ती कुठंतरी मोठी होतात तेव्हा ज्या पद्धतीने ती वर गेलेली असतात त्या तेवढ्याच पद्धतीने ती माणसं खाली येतात, कारण लगेच लोकांना कळतं की याच्या आचरणात नाहीये. मी तुम्हाला हे विचारणारच होतो की डिजिटल वर्ल्डमध्ये आता सध्या ज्याप्रमाणे रील स्टार, एखादी त्याने रील्स टाकली की ती एकच रील्स त्याला इतकं मोठं बनवते, परंतु काही दिवसानंतर त्याचं अस्तित्व कुठे असतं माहीतच नाही. खरंय. मग नेमका हा जो प्रवास आहे, मग ह्याच जगामध्ये जी आजची तरुणाई चालली आहे आणि जाण्याचा प्रयत्न करते आणि तिथपर्यंत जाते आणि परत यश त्यांना मिळत नाही किंवा यश लवकर मिळतं, मग हे यश आणि लवकरच मिळणारं अपयश याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे माहिती आहे का की कुठलीही गोष्ट ज्या पद्धतीने येते, जेवढी हळू येते तेवढी टिकते आणि जेवढी जास्त टिकते तेवढाच वेळ आपल्यासोबत ती राहते. त्यामुळे ती सोडून जरी गेली तरी त्याचं दुःख नसतं. सध्याच्या काळामध्ये काय असतं, ह्या लोकांना म्हणजे कुणीही याच्यात आलं
लवकर मोठं व्हायचं आणि लवकर काहीतरी मिळवायचं ही फार ईर्ष्या लोकांमध्ये असते. आणि त्याच्यामुळं काय ती गोष्ट एखाद्या वेळेस झटका बसून निघून गेली तर त्याचं जे दुःख किंवा त्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे मग त्याला निगेटिव्हिटी म्हणायचं. आणि या निगेटिव्हिटीमध्ये मग दुसऱ्याच्या रील बघायच्या. हे पूर्ण सर्कल कम्प्लीट होतं ना. कंटिन्यू तेच होतं. याच्यात थोडंसं वास्तविक, थोडंसं वास्तव, थोडंसं संयम. आणि मला रील करणाऱ्या लोकांना एकच सांगायचं की जितकं तुम्हाला पॉझिटिव्ह पोहोचवता येईल, जितकं तुम्हाला काहीतरी चांगले परिणामकारक करता येतील अशाच गोष्टी कराव्यात. आणि ज्या मी करतो. आता मला तर काहीही बोलता येईल, मी काही बोलू शकेल, मी कलाकार आहे, मी कोणत्याही गोष्टीवर काही बोलू शकेल. पण नाही, ठीक आहे, एखाद्या वेळेस आपले फॉलोअर्स हळूहळू वाढतील किंवा नाही, जे लोकांना मान्य आहे ते मला मान्य आहे. पण बोलताना सगळ्या गोष्टी ह्या सकारात्मक, खऱ्या आणि ज्या गोष्टीला किंमत आहे अशा गोष्टी. मी एखादी रील पोस्ट केली किंवा एखादा क्रिएटर रील पोस्ट करतो, पोस्ट केल्यानंतर त्याचं सर्व लक्ष हे कशावर असतं की व्ह्यूज, फॉलोअर्स, लाईक किती आणि शेअर्स किती. आणि याच तो डिप्रेस भावनेमध्ये जगत असतो. पण याबद्दल त्याचं मानसिक आरोग्य जागेवर राहतं का? हे बघा, पुन्हा इथे मी संत साहित्यात येतो. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण एखादी गोष्ट शेतात पेरली म्हणजे लगेच उद्या काय पीक हातात येणार आहे? नाही. नाही. आणि हा संयम शिकवण्याचं काम संतांनी केलंय आमच्या जीवनामध्ये. माझ्या जीवनामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये संयमाला फार किंमत आहे. बरोबर. आता सध्याच्या जेव्हा आम्ही जवळचे काही मित्र किंवा कोणी बोलतं तो डायरेक्ट सांगतो, अरे सुशील, तुझी रील 500K गेली, तुझी रील ही इतकी गेली. पण माझं काय म्हणणं आहे, माझं काम काय होतं, टाकून देणं. तो विचार लोकांपर्यंत चांगला असेल तर आपोआप जाईल, नसेल तर तो जाणार नाही. पण तो जाण्यासाठी मी काहीतरी वेडेवाकडे चाळे करायचे, काहीतरी फालतू बोलायचं. आता मी जर तुम्हाला सांगतो, म्हणजे फार काय माहिती समाजाची मेंटॅलिटी किंवा तरुण पिढी, एखादं वाक्य जर थोडंसं असं टीझिंग वापरलं ना, ते रील प्रचंड जास्त जाते. की जवळ ठेवणाऱ्या, त्रास देणाऱ्या शत्रूपेक्षा भिकारडा मित्र असल्या काही जर वाक्य वापरले तर ते असल्या व्हायरल जातात. कारण लोकांना काय असतं की त्या भावना त्यांच्या त्या भाषेत पोहोचवायच्या असतात. आता मी दाखवतो, फक्त थोड्या दिवसाचा टाइम आहे, नंतर मग दाखवणार मी काय चीज आहे, किसमे कितना है दम, आणि मग झिक 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 असलं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, यांचं जे कंटेंट, व्ह्यू, आणि काय होतं, दुर्दैवानं अपेक्षा खूप जास्त असतात. समजा आता माझी एक रील त्या पद्धतीची जास्त स्विंग झाली, हो, आणि पुढे मी त्याच पद्धतीची रील घेतली आणि स्विंग झाली नाही ना, तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो. त्याला वाटतं, अरे ही माझी 1200च गेली, मग माझं काय झालं, मग माझं चांगलं नाही का. आणि इन अ वे तुमच्यामधला संयम पूर्णतः संपत जातो. आणि मला असं वाटतं की हा जो प्रोफेशन आहे रील्स करणं, याच्यामध्ये 3 गोष्टीवर प्रचंड वर्क केलं पाहिजे. एक रियालिटी, एक तुम्ही काय बोलताय याला कुठलं तुमच्याकडं परिमाण आहे का नाही, आणि तिसरी महत्वाची गोष्ट संयम. या 3 गोष्टी असतील तर लिहून घ्या माझ्याकडनं. तुमचे विचार हे जग ॲक्सेप्टच करणार, कारण या जगामध्ये चांगल्या विचाराची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे रील का चालतायत, रील का चालतायत. आज तुम्ही एक रीलची गोष्ट बघा, काही ठिकाणी तर लोक बोलत सुद्धा नाहीत, चित्र असतं, त्या चित्रावर वाक्य येतं आणि इशारे करून हे करतात, ते संपलं की, आणि तरी त्या रील चालतात. एक सांगतो तुम्हाला, अजूनही चांगलंच चांगल्याकडे जातं. तुमचे विचार चांगल्या विचाराचे तुम्ही 100% ते ॲक्सेप्ट करता. त्यामुळं हे तुमचं कमेंट पाहणं किंवा तुमचं किती रील्स गेली, हे खरंच फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आणणाऱ्या गोष्टी आहेत कधी कधी. आता तुम्ही पण तुमच्या ज्यावेळेस कमेंट्स पाहता तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय प्रतिक्रिया किंवा तुमच्या भावना काय असतात त्या टाइम? मी काय म्हटलं तुम्हाला की मी रील्स चालू करताना मी कुठल्याच एक्सपेक्टेशनने रील चालू केलेला नाही. हे महत्वाचं. म्हणजे तो माझा विषय असेल, पण प्रत्येकाचा विषय आस्पेक्ट तसा नाही की मला लोकांनी काय म्हणावं, लोकांनी माझ्या कमेंटला काय लिहावं, किंवा माझ्या साधारणतः मी जे बोलतो ते लोकांना किती अप्रिशिएट होतं. फक्त एक पाहिलं मी
लोकांना आवडते. हा ठीक आहे, मग इट्स ओके. मला चालता बोलता लोक म्हणतात तुम्ही छान बोलता, आणि आता तर फार छान वाटतंय मला. मी कुठं मला माझा स्वभाव अतिशय साधा आहे. मी टपरीवर चहा पिणं, कुठं चौकातच फोनवर उभं राहणं, कुठं असं ट्रॅव्हल करताना किंवा लोक असे बघतात आणि बघितल्यानंतर लोक म्हणतात अहो तुम्ही रीलवाले तुम्हीच का? मग तेव्हा वाटतं की अरे वा, आपल्याला लोक थोडे ओळखायला लागलेत आपल्याला. मग आता एक परवाचा अनुभव फार मजेदार असतो. त्या एका माझं हॉस्पिटल आहे, माझं रेग्युलर चेकअपचं हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये काय बिचाऱ्या त्या ज्या रिसेप्शनिस्ट असतात, आता त्यांना एवढी लोक टॅकल करावी लागतात, कितीतरी लोक येतात, ती लोक टॅकल करावी लागतात. ती त्यांना हिडीस पिडीस दे फाईल आले तुम्ही, जा चला झाला बसा तिचा नंबर आहे. आणि आता मला इथे अनुभवाची सवय झालेली, तेव्हा बाबा आपल्याला आता हिडीस पिडीस करणार. तर मागच्या एक 6 महिन्यानंतर मी गेल्याच्या नंतर माझी फाईल घेतली आणि मला बघितलं सुदैवानं जी माझी रील जास्त चाललेली त्याच शर्टवर मी त्या दिवशी हॉस्पिटलला. आणि मला त्या रिसेप्शनिस्ट म्हणतात तुमचं नाव काय? मी म्हणलं हे का फाईलवर आहे. त्या तुमच्या रील असतात का? म्हणलं हो. हां मग ठीक आहे, मग बसा तुम्ही, आम्ही तुमचा नंबर लावतो. अरे म्हणलं एवढा परिणाम चांगला, म्हणलं त्यांना म्हणलं चांगल्या असतात का रील? आणि छान असतात. तर ह्या सुद्धा गोष्टी खूप आनंद देऊन जातात ना, आणि खूप छान. एक लक्षात घ्या, समाजामध्ये 4 लोक आपल्याला चांगलं म्हणून ओळखणं ही फार मोठी संपत्ती. बाबा तुम्ही काहीतरी चांगलं करता, आणि कळतं ना. बरोबर आहे. आणि मला माझ्या रील्सला एक गोष्ट मी हे लावलंय, फिल्टर. कुठलाही थिल्लरपणा नाही, विक्षिप्तपणा नाही, त्याच्यानंतर कोणाला क्रिटिसाइज करायचं नाही, कोणावर टीका करायची नाही, आणि शक्यता सांगता आलं तर चांगलंच सांगायचं. एवढ्या गोष्टी करूनच मी त्या समर्पित भावनेने मी रील करतो. त्यामुळे मला फार आनंद वाटतो. आणि ती समर्पित भावनाच लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांच्या हृदयातनं मनातनं आवाज निघतो की हा व्यक्ती जो काही बोलतो तो खरंच योग्य बोलतो, हृदयाला भेटणारा बोलतो. काही मुली ज्या रील्सवर आता व्हायरल ट्रेंडिंग आहे की फक्त बऱ्यापैकी अंगप्रदर्शन करूनच फक्त रील्सला व्ह्यूज मिळवले जातात. एक मानवी वृत्ती या एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं की नाही, एक स्त्रियांनी डान्स केला, हे केला, थोडेसे कमी कपडे घातले, आणि हे मी स्वतः बघितलंय. मग ही जी प्रवृत्ती आहे ही कुठपर्यंत टिकणार किंवा काय, कसं काय, याच्यातनं काय साध्य होईल? बघा, आपण कुठल्या गटाबद्दल किंवा कोणाबद्दल बोलतोय ही मुलींबद्दलच नाही बोलत आहे. बरं. विक्षिप्तपणा केल्याच्या नंतर लोक आपल्याला बघतील. आपण कॉन्ट्रास्ट बोललो तर लोक आपल्याला काही आता नवीन निघालंय, तुम्ही एखादं चुकीचं वाक्य टाकायचं, लोक तुम्हाला ट्रोल करायला लागले तरी तुम्ही प्रसिद्धी मिळते, असं लोकांचा नवीन ट्रेंड आहे सध्या. हो बरोबर. म्हणजे तुम्ही मुद्दाम कॉन्ट्रास्ट बोलून टाकायचं एखादं वाक्य की मी हे करतो, मग लोकांनी तुम्हाला खाली शिव्या द्यायच्या, त्या शिव्यामध्ये ट्रोल झालं तरी तुमचे व्ह्यूज वाढतात, याचा लोकांना आनंद आहे. याच्यामध्ये मुलांचं मला त्या अजिबात मला कोणावर बोलणं, कारण आपण हे दिलेलं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर नाही बोलू शकत. परंतु एक पॉझिटिव्ह बाजू म्हणून सांगतो की तुमच्याकडे ज्या गोष्टी चांगलं दाखवण्यासारख्या आहेत, मला वाटतं त्याचं प्रदर्शन असावं. अगदी बरोबर. ईश्वराने आपल्याला, समाजाला आपल्या शरीरातल्या भागांपैकी फक्त चेहराच दाखवायला दिला, कारण तो दर्शनी आणि तो खूप मोठं चांगलं दिलेलं वरदान आहे. मग एवढं निसर्गाने चांगलं दिलं दाखवण्यासाठी आपण काय नाही, जे दाखवायला दिलं तेच दाखवावं ना. बरोबर आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की विक्षिप्तपणा किंवा कोण काय करतंय, आता मला तर काही रील तर बघाव्याशा वाटत नाहीत, म्हणजे मला वैयक्तिक. आणि याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट करून जर का लोक बघत असतील तर मला वाटतं की पुन्हा तो विक्षिप्तपणा वाढवण्याचा कळस आहे. त्याला कसं असतं, या लोकांचा कॉन्फिडन्स परत वाढून जातो ना. बरोबर. म्हणजे बाबा हे कोणी जर बघितलं तर हे परत वाढून जातो. त्यामुळं आपण आता मी इथे बसताना मी असा बसलोय, मी जर उगाच अंग टाकून काहीतरी रिलॅक्स करून बसलोय, तुम्हाला जर ते तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही मला खाली जर म्हणत याला काय कळतं का, हा माणूस कसा आहे, याला कळतं का, हे बघतो. या ट्रोलिंगमध्ये मला ॲप्रिसिएशनपेक्षा खालच्या ट्रोलिंगमध्ये लोकांना 2 पद्धतीची प्रसिद्धी, कोणाला त्या शिव्या देऊन ट्रोलिंग करण्यात लोकांना फार आनंद. तसं पण चाललंय आज भरपूर. अहो सध्या लोक काहीतरी चुकीचं वाक्य बोलूनच ट्रोल होण्यात जास्त प्रसिद्धी मिळवत आहे. खरं आहे, हे पण बघायला मिळतच पूर्णपणे. त्यामुळं मला मुली असो मुलं असो, एक तर मी त्याच्यातला भेदभाव नाहीये, फक्त मला असं वाटतं की जे समाजाला चांगलं आहे हे करावं आपण.
आणि ते समाजापर्यंत द्यायचा रील स्टारने प्रयत्न करावा केला गेला पाहिजे. त्यामुळे ते विक्षिप्तपणा त्याबद्दल मी बोलतही नाही आणि त्या गोष्टीवर आपण चर्चा न केलेली बरी, कारण समाज एवढा सूचक आहे आणि करणाऱ्या लोकांना कळायला पाहिजे आपण काय करावं. आता यामधनंच एक प्रश्न असा निर्माण होतो की एखादा तरुण किंवा तरुणी रील्सला करिअर मानू शकतं का, किंवा त्याचं आयुष्य तिथून त्या करिअर त्याच्यावरतीच डिपेंड राहू शकतं का? करिअर 100% करता येणार. आता मी परवा दिवशी माझं टीचिंग खूप चांगलं आहे असं लोक म्हणतात. हो. आणि माझ्या टीचिंगमध्ये आमचा जो विषय आहे तो थोडासा अवघड आहे. तर मला मुलं काय म्हटली की सर म्हटले तुम्ही हे असं बोलताना तर तुम्ही विषयाचा कन्सेप्ट एका मिनिटात मांडू शकता का? 100% मांडू शकतो म्हटलं. आणि आम्ही विषयाच्या रील्स चालू केल्या. हो, मी बघितलं तुमच्या त्या त्या reels, रील्स सुद्धा chemistry च्या. चालायला आल्या. हो, केमिस्ट्रीच्या. तर एखादा माणूस आला ज्याला क्लास काढायचा किंवा करिअर करायचं आणि त्याने जर उद्या ठरवलं की मी माझं 1 मिनिटाच्या रील्स करायला लागेल, त्याला ते करिअर करत 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 गेला आणि उद्या त्या रील्स जर खूप चांगल्या ठिकाणी चालत गेल्या आणि त्याचं करिअर झालं, सांगता येत नाही. आमची एक विद्यार्थिनी होती, नाव नाही घेत, फार मोठी रील क्रिएटर आहे. ती स्त्रियांच्या पोशाखाबद्दल खूप छान बोलते. 15 सेकंद स्त्रियांचा पोशाख, बरं. साडीची पिन करायची कशी, किंवा तुमची हेअरस्टाईल कशी, किंवा तुम्ही कशा दिसावा, कार्यक्रमाला काय करावं. तिनं रील टाकायला उशीर आहे, एवढ्या गोष्टी, आणि त्यातून तिला व्याख्यान, कार्यक्रम, सगळ्या गोष्टी मिळतात. अजून एक रील्सचं क्रिएटरमध्ये एक गृहिणी आहे. घरामध्ये गरम पाण्यामध्ये लसूण टाकल्याच्या नंतर त्या लसूणाचे साल्टे अतिशय कमी वेळात निघतात. हे 15 सेकंदाची रील आहे. कोणत्या पाण्यामध्ये कुठलं हळद टाकल्याच्या नंतर कुठं हळदीचा तवंग येणार नाही हे तुम्हाला माहित नाही. नवीन स्वयंपाक करता तुम्ही, हळद फोडणी दिल्याच्या नंतर, मोहरी टाकल्याच्या नंतर हळद टाकायची का पोहे टाकल्याच्या वर हळद टाकायची हे आपण नाही सांगू शकत. ही 15 मिनिटाची रील देतात सध्या. हे सध्या प्रचंड मोठं भाग. अजून एक महत्वाची गोष्ट, छोटी रील, देवाला कुंकू कुठल्या बोटाने लावावं. किती सेकंद? 15 सेकंद. हो. तुम्ही पूर्ण पौरोहित्य मांडू शकता. तुम्ही काय तुम्हाला पोचवायचं समाजापर्यंत, तुम्ही का नाही, लोक का फॉलो करणार नाहीत तुम्हाला? तुम्ही हे करत असताना तुम्ही ब्लू रंगाचं शर्ट घातल्याच्या नंतर जॅकेट कुठल्या रंगाचं घालावं? हो, ते आहेत रील्स बघितले. बेसिकली तुम्हाला करिअर करायचं तर अशा खूप ऑपॉर्च्युनिटी. महत्वाची गोष्ट, घरामध्ये तुमचं फ्यूज गेलं, घरातलं इलेक्ट्रिकलचं फ्यूज घेतलं, इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे, 15 सेकंदाची रील, हा वायर इथे लावा, हे करा, याच्या पुढच्या टिप्ससाठी. आता ते खूप छान आलं, एआयचे नवीन नवीन टूल्स करण्यासाठी त्यांचे फॉलोअर्स बघा. का होऊ शकत नाही? 100% करिअर होऊ शकतं. कॅमेराचं सेटअप कसं करायचं? रील्स. ज्याला करिअर करायचंच आहे ना, तो माणूस रीलमधून प्रचंड करिअर करू शकतो. काय होतं, या रील्सवाल्या माणसालाच पुढे व्याख्यानाला बोलवलं जातं आणि ही कॅन स्टार्ट ॲज अ करिअर, पण त्याच्यात सातत्य लागतं. नाही ते 10 रील केला आणि सोडून दिलं नाही. हा, असं खूप जणांचं आहे की मी एक रील छान बनवली, 1 ते 2 रील नाही. आताच होतील, त्यामुळे Reels career होऊ मग मी वाट बघणार की ती कधीपर्यंत त्याला जाते. प्लॅन हवंय तुमच्याकडे. कमीत कमी कसं असतं, एक लक्षात घ्या, तुम्ही जर एक गोष्ट चालू केली तर समाजाला ती गोष्ट सातत्यानं हवी असते. तुम्ही आज जर उद्याच दिलं की ही घरी तुम्ही ऑफिसवरनं आलात, तुमच्याकडे खायला काय नाही, पटकन होणारी चटणी 15 सेकंदात तुम्ही करून दाखवली. उद्या लोक एक्सपेक्ट करतात की तुम्ही 15 सेकंदात पन्ह कसं करून दाखवाल, उद्या नवीन सरबत कसं करून दाखवाल. हे लोकांना प्रचंड याची खाली ते येतात, कमेंट्स मध्ये येतात, सर आम्हाला हे कसं बनवायचं सांगा, ते कसं बनवायचं सांगा. आणि यानुसार तुमचं करिअर होणं खूप चांगलं. आणि रील्स हा विषय तर एवढा सुंदर आहे. समाज माध्यमावर आपल्यातलं असलेलं टॅलेंट जर पोहोचवायचं असेल तर रील हे फार छान. मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो का? किती महाराष्ट्रभर जरी फिरत बसलो असतो, बरोबर, आज मी एवढ्या लोकांमध्ये जाऊ शकलो असतो का? नाही. आज माझी जी कला आहे कशामुळे पोचली? रील्समुळे. त्यामुळे रील्स हे करिअर नक्कीच होऊ शकतं. फक्त मी पुन्हा सांगत असतो की ते रिअल असावं. मी असं म्हणू शकतो का मग या वाक्याला की आजकालच्या काही रील्स या समाजाचं प्रतिबिंब आहेत? आजकालच्या सगळ्याच रील समाजाचं प्रतिबिंब आहेत. वाईट रील हे समाजाचं प्रतिबिंब नाहीत का? हा, ते पण आहे. वाईट रील हे समाजाचंच प्रतिबिंब आहे. हे बघा, कुठलाही सोशल मीडिया हा समाजाचं प्रतिबिंबच असतं. कुठलाही सोशल मीडिया घ्या, जे दिसतंय ना ते घडतच असतं. कुठं ना कुठं कुठं ना कुठं नाही, सगळीकडेच घडत असतं. त्यामुळं हा प्रतिबिंबच म्हणावं लागतं.
फक्त जुन्या काळामध्ये काय होतं की एवढ्या कमी वेळात ती गोष्ट लवकर पसरायची नाही. आजच्या तरुणाईला 2 गोष्टीमध्ये संभ्रम आहे. एक आहे आत्मिक सुख आणि दुसरं आहे भौतिक सुख. परंतु आजची तरुणाई सर्वात जास्त ही भौतिक सुखाकडे. मी तरुणाईचाच नेहमी उल्लेख करत नाही आहे. माझा अर्थ आहे की सर्वजणच आपण नेहमी भौतिक सुखाकडे आकर्षित होतो. मग खरंच्या भौतिक सुखानं आपलं आयुष्य समृद्ध होतं का? भौतिक सुख एक 100% गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणीच सांगतो, सध्या भौतिक सुखाच्या आपण मागं लागतो त्याचं मुख्य कारण आहे कंपॅरिझन. आपण प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कम्पेअर करतो. तुझ्याकडं आयफोन आहे, तुझ्याकडं गाडी आहे, मग ती मला मिळायलाच पाहिजे. ते मिळवणं म्हणजे भौतिक सुख, बरोबर आहे. आणि याचा डायरेक्ट आपल्या मानसिक आपल्या अवस्थेवर परिणाम होतो. म्हणजे काय होतं, आपल्याला वाटतं आपल्याला ही गोष्ट मिळाली नाही, हे भौतिक सुख मिळालं नाही, मग त्यातलं आत्मिक सुख माणूस हिरावून बसतं. प्रत्येक माणसाने कुठेतरी एका सीमेपर्यंत एक समाधान मानणं आवश्यक आहे. मी पुन्हा सांगतो की भौतिक आणि आत्मिक ह्या 2 गोष्टी एकमेकाशी प्रचंड रिलेटेड आहेत. जर तुम्हाला भौतिक गोष्टी मिळाल्या तरच तुम्ही आत्मिक सुखी होत असाल तर थोडंसं तुम्हाला नक्कीच कुठंतरी विचाराची गरज आहे. आणि आत्मिक सुख मिळाल्याच्या नंतर कदाचित आपल्याला भौतिक सुख ह्या वस्तू किंवा काही गोष्टी मिळाल्या नाही, जरी मिळाल्या नाही तरी माणूस सुखी राहू शकतं. त्यामुळे या गोष्टीची सांगड व्यवस्थित तरुणाईच नाही, सगळ्यांनाच. सर, मी तुमचे कार्यक्रम ऐकलेत. तुम्ही संत साहित्यावरती बोलता. त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त बोलले जाणारे संत म्हणजे तुमच्या मुखगत असलेले शेगावचे गजानन महाराज. मग तुम्ही गजानन महाराजाचं, जसं मी सर्वांचं बघतो की स्वामी समर्थांचं मला पारायण करायचंय, ज्ञानेश्वर माऊलींचं मला पारायण करायचंय, तुकारामांची मला गाथा वाचायची, तसं तुम्ही गजानन महाराजांच्या गोष्टी स्वरूपामध्ये सांगता किंवा मी कथाकार किंवा गोष्टीकार म्हणून तुम्ही उदयाला आलात. नेमकं हे काही कळालं नाही मला. गजानन महाराज, माझ्या माहितीनुसार जर गजानन महाराजांचा जर का तुम्ही गजानन विजय ग्रंथ, गजानन महाराज हे मूळतः शेगावचे, गजानन महाराजांचं जर का तुम्ही ऐकलं असेल, गजानन महाराजांबद्दल वाचलं असेल, तर संत कवी दासगणू महाराज लिहितात की आजपर्यंत या भारतभूमीवर असंख्य संत जन्माला आलेत आणि या संतांची जी माळा आहे त्या माळेचा जो मेरुमणी आहे तो मी आत्ता ओळखतो. आणि तो मेरुमणी म्हणजे संत गजानन महाराज. संत गजानन महाराज हे अवलिया संत होते. त्या माणसाचं म्हणजे माणूस रूपी ईश्वराचं जे काम होतं ते फक्त मानवी जीवनाच्या कल्याणाचे. आणि तुम्हाला सांगायला मला प्रचंड आनंद होतो की माझ्या एवढ्या पॉडकास्टमध्ये हा प्रश्न विचारला गेला, कारण माझे ज्या सगळ्या रील्स आहेत ते गजानन महाराजांचे विचार आहेत आणि या गजानन महाराजांच्या विचारांवरच मी जगत आलोय. गजानन महाराज कुणाला कळाले? ज्यांनी गजानन महाराज अनुभवले त्यांना गजानन महाराज कळाले. आणि गजानन महाराज ही अशी विभूती आहे की ईश्वराची, आपण ईश्वराला बघितलं नाही बघितलं, फक्त विचार करू शकतो ईश्वर असा आहे. मग त्या ईश्वराला पृथ्वी तलावावर त्याचं काम करून घ्यायचं तर त्याला मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागतो आणि तो मनुष्य रूपातला जन्म म्हणजे संत आहे. मग ते कुठलेही संत असू द्यात. सद्गुरू गजानन महाराजांनी मला मानण्याचं कारण म्हणजे मी त्यांना गुरु महाराजांना खूप जास्त, कारण माझ्या जीवनात त्यांनी काय चमत्कार आहेत ते मी सांगायला किंवा त्यांनी मला काय आशीर्वाद दिलेत किंवा माझ्यासाठी गजानन महाराज काय हे मी वेगळं सांगायला नको. परंतु गजानन महाराजांच्या बाबतीतली एक गोष्ट खूप जास्त आहे ज्याच्यामुळे मी बोलतो, कारण गजानन महाराजांनी माणसाला जीवनात कसं जगावं हे शिकवलंय. माणसाने ईर्ष्या नसावी, माणसाला परोपकार असावा, माणसं स्वार्थी नसावीत, आपण कोणासोबत कसं वागावं, निसर्गासोबत कसं वागावं, आणि त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अवतार कार्यातून ही मनुष्य जन्माची कहाणी सांगितली आहे. आणि गजानन महाराजांचं एक गोष्ट अजून एक महत्त्वाची आहे की गजानन महाराज हे समर्पित भक्तीचं एक फार मोठं उदाहरण आहे. त्यामुळे मी गजानन महाराजांवर खूप बोलतो. आणि अजून एक प्रश्न तुम्ही विचारला की गजानन महाराजांचा, आता मी पारायण ऐकलंय, सगळ्या गोष्टी ऐकल्यात, पण तुम्ही कथा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लहान असाल, तुम्हाला जर गुंगवायचं असेल किंवा तुम्हाला जर कोणत्या गोष्टीत खिळवून ठेवायचं असेल तर लहानपणी तुमची आजी बघा काहीतरी गोष्ट करायची, त्यात
आणि ती गोष्ट करता करता तुमच्या तोंडामध्ये 2 घास घालायची, ते पोट तुमचं भरायचं. फायदा कोणाचा? तुमचा. पोट कोणाचं भरायचं? तुमचं. गोष्ट कोणाला ऐकायची मिळेल? तुमची. मी गजानन महाराजांची कथा सांगायला लागलो तर नक्कीच सांगतो तुम्हाला, मोबाईल स्वतःचं हे स्वार्थ सोडून लोक ऐकत बसतात आणि न कळत तो परमार्थाचा घास मी तुमच्या तोंडात घालून तो आपोआप तुमच्या पोटात जातो. आता प्रचंड ठिकाणच्या कथा चालतात, लोक मोबाईलवर खेळत असतात, हो बरोबर, त्यांचं लक्ष घरात असतं. त्या कथा वेगळ्या आणि ही गजानन महाराजांची कथा म्हणजे आपल्या आत्मीयतेची कथा आहे, म्हणून मी कथा सांगणं चालू केली. साधी गोष्ट आहे. नाही सर, खूप आज तुम्ही इथे आलात, खूप मोलाचा सल्ला सर्वांना दिला आणि यामधनं नक्कीच सर्व प्रेक्षकांचा, तरुणाई वर्गाचा, व्यक्तिगत ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आहेत आज याच्यामुळे फायदा होईल त्यांना. नक्कीच रील स्टार जे आगामी येणारे रील स्टार आहेत, जे की हा विचार करून येत होते, त्यांच्यासाठी देखील हा पॉडकास्ट खूप महत्त्व असेल. आणि सर तुम्ही संत साहित्यात असल्यामुळे मला एक इथं वाक्य म्हणावंसं वाटतं की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस